आमच्या संस्थेला इटाडो विभागाकडून ताबा मिळाला, करारनामा झाला आणि करारनाम्यानुसार आज आमची संस्था आर्थिक परिस्थितीनं व साऱ्याच गोष्टीनं सक्षम आहे. आज आमच्याकडे स्वतःचा पाणी आहे. आम्ही स्वतः जेव्हा तुमच्या सर्व संस्था तुमच्या सिंचन पद्धती म्हणजे प्रवाही पद्धतीने आहे का अधिक पद्धती आहे? उपसा सिंचन पद्धतीनं आहे. तर चांगली गोष्ट आहे. उपसा जलसिंचन पद्धतीनं आहे. आमची प्रवाही जलसिंचन पद्धतीनं आहे. आम्हाला बिल जास्त आहे. तुमचा बिल जास्त आहे. 80% गव्हर्नमेंट पण चांगला आहे साहेब तुमचा. उचल पाणी आहे तुमच्या म्हणजे उपसा जलसिंचन असल्यामुळे तुमच्या हातच्या पाणी आहे. आता तुम्ही आपल्या हातच्या पाण्याला तुमचा अधिकार आहे, स्वामित्व अधिकार सरकारने त्या कायद्याखाली दिलेला आहे. आता साहेब बोलत होते अध्यक्ष साहेब की आमच्याकडे संबंधित अधिकारी किंवा तिथले जे कर्मचारी आहेत ते याच्या समन्वय दिसत नाही तुमच्या तिकडच्या विभागात. आता अधिकाऱ्यांनी आपली संस्था किंवा आपल्या कार्यक्षेत्रातली संस्था म्हणून त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करायला पाहिजे. आता तुम्हाला एवढा अधिकार शासनाने दिला 2005च्या कायद्यानुसार. तो कायदा वाचा तुम्ही. 29 कायदा आहे. त्याच्या सर्वच काही अधिकार त्या संस्थेला दिलेले आहेत आणि संस्थेला न देता ते तुमची जेवढे काही संस्थेचे सभासद असतील, आता सभासद त्या संस्थेचे मालक असतात. आपण तर संचालक मंडळ आहोत, पण आपण वर्षाला एकदा आपली वार्षिक आमसभा होते. त्या आमसभेत ज्या काही तुमच्या अडीअडचणी आहेत त्या सर्वांसमोर तुम्ही सर्व समविचाराने त्या ठिकाणी अशा पद्धतीने नियम करा, ठराव करा आणि तो ठराव तुमच्या म्हणजे कार्यक्षेत्रापुरता मर्यादित ठेवा. कोणी अतिक्रमण करते, कोणी आपला जे डाकबिलची जागा आहे, नहराची जागा आहे ते खोदून काढते, त्याच्यावर अतिक्रमण करते, कोणी बिना अधिकारानं पाणी उचलते, कोणी पाणी उचलून दुसऱ्यांनाच विकते. म्हणजे अशा पद्धतीने जे काही म्हणजे अडीअडचणी येतात तिथल्या संस्थेला, तिथल्या अध्यक्षाला, सचिवाला, तर आपल्याला खूप मोठा सामना करावा लागतो. शेतकरी आपलेच आहेत, आपले सभासद आहेत. कधी कधी आपण हा विचार करतो की बा नाही आमचे शेतकरी आहेत, आपण थोडा मग जगतो. हे 6 वर्षाचा पद आहे, आम्हाला 6 वर्ष गेल्यावर आम्ही कोणाशी वाईट होणार नाही अशी कधी कधी माणसाची मानसिकता बनते. पण आपण कायद्यावर म्हणजे कायद्यानुसार आपण 6 वर्षासाठी अध्यक्ष असतो, तर आपण नियमाला धरून चालल्या पाहिजे. नियमांना तुम्ही चालले ना तर सरळ शेतकरी सरळ होतात. त्यांना कायदा दाखवायचा. आमच्या इकडे आम्ही 2-4 कास्तकारांना अंदर करून टाकलो. मला असं नाही मनमानी करायचे ते आमच्या पाठचाऱ्या मोडायचे. आता ह्या पाठचाऱ्या मोडताना आम्ही त्यांना किती समजवला समजत नव्हते. आता आदिवासी लोक आहेत आमच्या पाणी वापर संस्थेत 50% आदिवासी लोक आहेत. आता पाण्याच्या जेव्हा पाणसारा मागायला जातो ते असेच. आता चांगल्या मेसराम साहेबांनी तुम्ही चांगल्या खूप मोठ्या अडचणी येतात, परंतु या अडचणीतही मात करण्यासाठी तुमच्या संचालक मंडळ सक्षम पाहिजे. तिथला अध्यक्ष सचिव सक्षम पाहिजे. माझ्या संस्थेचे सचिव आहेत ते 2007 पासून ते कार्यरत आहेत. आता आमच्या इटाडोमध्ये 54 पाणी वापर संस्था आहेत. त्यापैकी 1 नंबरवर आहे. मी त्यांना 10,000 रुपये मासिक पगार देतो संस्थेमध्ये. तर काय त्याच्यात तुम्ही यांना कर्मचाऱ्यांना मोबदला दिला तर तो स्वतःच मग सामोरून काम करते. त्याला उगाच आपल्याला काय 1.5-2 महिन्याचा कार्यकाल मिळतो वसुलीचा. डिसेंबर आणि जानेवारी ह्या 2 महिन्यात तुम्ही सर्व संचालक मंडळ सक्ती केल्या त्या शेतकऱ्यावर तर ऑटोमॅटिक पानसारा वसूल होते. पानसारा वसूल झाल्यानंतर आपल्याला फक्त पानसाऱ्यापुरतीच आहे ना, त्याच्यात जो काही पडतो आपल्याला 50% मिळते. आपण छोटे मोठे लहान पोटी फूट झाले असे कामावर आपण तो खर्च करतो. बाकी व्यवस्थापन खर्चावर, बाकी सचिवाच्या पगारावर. तर हे तुम्हाला जर हे तुमच्या खर्चासाठी ते अधिकारी लोक तुम्हाला हे करत असतील, दबाव आणत असतील का पैसा